नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। बाळासाहेबांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून उभी केलेली शिवसेना अखेर एकनाथ शिंदेंनी त्यामध्ये बंड केलं आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले। मात्र त्याच शिवसेनेबद्दल सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या प्रकरणावर आता निर्णायक टप्पा समोर आलेला आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडत असून पुढच्या 2 आठवड्यांमध्ये दररोज ही सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामध्ये दोन्ही पक्षांना आपले युक्तिवाद मांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे। विशेष म्हणजे या दीर्घकाळात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने स्वतः हस्तक्षेप केलेला आहे आणि लवकरात लवकर निर्णय लागणार अशी चर्चा देखील रंगत आहे। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात स्पष्ट सांगितलं आहे की हे प्रकरण फार गुंतागुंतीचं नाही, केवळ काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे असून त्यासाठी 1.5 ते 2 तास पुरेसा वेळ आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे सुनावणी जलद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जर कोर्टाने त्यांना पूर्ण वेळ दिला तर अल्प वेळेत मोठा कायदेशीर बदल घडू शकतो। त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर नेमकं घडणार काय असा प्रश्न तयार होत आहे। याचा जर आपण विचार केला तर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत वेगळा गट तयार केला होता। या घटनेमुळे ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये नवीन सरकार स्थापन झालं। मात्र याच बंडावरून कायदेशीर लढाई सुरू आहे, जी आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे। याच बंडामुळे पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला। मात्र आता सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सातत्यानं सुरू आहे। 2 आठवड्यांमध्ये निर्णय लागण्याची शक्यता आहे। पण महाराष्ट्राला आजही वाटत आहे तीच शिवसेना आहे ज्या शिवसेनेसाठी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी केलं। दिवस रात्र मेहनत करून सर्वसामान्यांच्या घरामध्ये शिवसेना पोचवली, पण एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अख्खी शिवसेना उद्ध्वस्त झाली। शिवसेनेचे 2 तुकडे झाले। महाराष्ट्राला आजही वाटत आहे शिवसेनेचं धनुष्यबाण ठाकरेंकडे परत येणार। पण ठाकरे गटाने सुरुवातीला 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती। हा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला। मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेची कारवाई केली नाही आणि एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना संबोधलं गेलं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नेमकी कोणाची शिवसेना, कारण दोन्ही गटांकडे तीच अजेंडा वापरण्यात जात आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रतोद, म्हणजेच व्हीप कोणाचा वैध होता हा देखील महत्त्वाचा मानला जात आहे। कारण शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याच्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोघं सुद्धा संघर्ष करत आहे। पण वारस हक्काचा जर फक्त विचार केला तर वारस हक्कानुसार शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेना पक्ष हा ठाकरेंनाच मिळणार असं देखील राजकीय विश्लेषकांची भूमिका आहे। शिवसेनेचा निकालाचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्ष आणि चिन्ह देताना बहुमताचा आधार घेतला गेला। मात्र सुप्रीम कोर्टाने यापूर्वी स्पष्ट केलं आहे की केवळ विधिमंडळातील संख्याबळांवर पक्षाचा अधिकार ठरवता येत नाही, तर ही निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी बहुमताचा आधारावर निर्णय दिला का हा मोठा प्रश्न यावेळेस आता तयार होत आहे। त्यामुळे महाराष्ट्राला आजही वाटत आहे शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे, शिवसेना पक्ष जो आहे तो ठाकरेंनाच मिळायला हवा। बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये लिहा। माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।